से हिट एंड रन की जो केस हुई है, जो बावनकुड़ी का लड़का भी उसमें था, क्या कहेंगे इस विषय में? ऐसा है कि उसकी पूरी जांच पुलिस कर रही है और उसमें एफआईआर भी पुलिस ने दाखिल किया हुआ है। उसके सारे तथ्य भी पुलिस ने सामने लाए हुए हैं। अब जिस प्रकार से उसके ऊपर राजनीति की जा रही है, मुझे लगता है वो गलत है। इस प्रकार से बावनकुळे जी को टारगेट करने का विचार रखते हुए उसके ऊपर राजनीति करना हे ठीक नाहीये। सरसंघचालक मोहन भागवतांनी म्हटलं की सगळं काही शिवरायांचं जे आहे ते टिळकांनी शोधून काढलंय, विरोधक म्हणतात की महात्मा फुलेने शोधून काढलं। मी कोणाचंही स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्यामुळे मी त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणार नाही। रोहित पवारांनी एक ट्विट केलं की भाजपला या निवडणुकीमध्ये 37 जागा मिळण्याची शक्यता, त्यामुळे कुठेतरी भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। त्यांनी 37 दिल्या, केवढं मोठं त्यांचं म्हणजे काय म्हणावं, केवढं मोठं हृदय आहे त्यांचं। त्यांनी 37 जागा भाजपला दिल्या। धन्यवाद। अनिल देशमुखांनी म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक माझ्यावर कारवाई करतात, 4 वर्षापूर्वीची केस उकरून काढत आहे आणि मला तुरुंगात टाकतील असं ते. सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न या व्यतिरिक्त याला काहीच संबोधता येत नाही। आपल्यालाही माहिती आहे ही केस आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सीबीआयला दिली होती आणि केस काय आहे तर त्या केसमध्ये स्पष्टपणे एसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी बयान दिलेलं आहे की अनिल देशमुखांनी माझ्यावर दबाव टाकला की गिरीश महाजनांना आरोपी करा, गिरीश महाजनांवर मोका लावण्याचा प्रयत्न केला, गिरीश महाजनांना जीवनातनं उठवण्याचा प्रयत्न केला। आता त्याचे सगळे पुरावे हे एसपीनी त्या ठिकाणी दिलेले आहेत, पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत, त्याच्या नोंदी त्या काळच्या त्यांनी दिलेल्या आहेत, वरिष्ठांना जे कळवलं होतं ते त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे सीबीआयने कारवाई केलेली आहे। खरं म्हणजे त्यांना पहिल्यांदा या गोष्टीचा विचार केला पाहिजे की कुठलीही चूक नसताना गिरीश महाजनांना जीवनातनं उठवण्याचा प्रयत्न जो त्यांनी केला, त्यांनी गिरीश महाजनांची पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे। मराठी